आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच आता गेल्या 3 महिन्यांपासून देवस्थान ट्रस्टच्या मेंढक्यांचं तसंच मंदिरातील कामगारांचे पगार थकीत असल्याचं सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी सांगितलंय। बाळूमामा देवस्थान ट्रस्टची स्वमालकीची जमीन आहे, मात्र ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले हे स्वतःच्या जमिनीवर खासगी वाहनं पार्किंग करून पैसे गोळा करतायत। तसंच देवस्थानच्या काही जमिनीची विक्री देखील करण्यात आली आहे, असे गंभीर आरोप निखिल मोहिते यांनी केलेत। बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील 2 गटांमध्ये वारंवार वाद आणि हाणामारीचे प्रकार घडतायत, यामुळे देवस्थानची नाहक बदनामी होतीये। बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करावी या मागणीसाठी हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी मंडळाच्या वतीनं रविवारी 28 डिसेंबर रोजी मेंढके आणि कामगारांसह ट्रस्टचे सचिव रावसाहेब कोणकरी यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचं निखिल मोहिते यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। गेले 3 महिने झाले 2 गटाच्या वादामुळे मेंढक्यांचा व मंदिरातल्या कर्मचारी व कामगारांचा पगार पूर्णपणे ठप्प आहे। या 2 वादामुळे या बिचारांचे हाल होत चाललेले आहेत। मी यांचे हाल होऊ नये, यांचे पगार होऊ दे म्हणून सचिव ट्रस्टीचे रावसाहेब कोणकरी यांच्या घरावर 28 तारखेला ठिय्या आंदोलन मोर्चा मी करणार आहे, कारण याच्यामध्ये मेंढक्यांचे खूप आणि कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत। माझी प्रमुख मागणी आहे की यांच्यामुळे या ट्रस्टच पूर्ण बरखास्त करून टाका व एक प्रशासक नेमा, एक रागिनी खडके किंवा शिवराज नायकवडे यांची पूर्णपणे निवड करा, कारण हे जोर आल्याशिवाय कुठलीही बाहेर पडणार गोष्टी नाहीत। त्याचबरोबर अप्पा माळी कारभारी बघा नंबर 9च आहे, याची पूर्णपणे चौकशीसाठी मी कंडक्शन नोटीस देत आहे, कारण याची प्रॉपर्टी 70 लाखाच्या वर कुठून झाली, याचा इन्कम सोर्स कुठला आहे। मी गेले 8 ते 10 दिवस झाले आदमापूरवाल्या ट्रस्टना मी मागणी करते की त्यांना काढून टाका, पण त्याचा कुणीही मला निवेदन देत नाही, काही बोलत नाही। संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना तसंच मेंढक्यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळं त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत। याची प्रशासनानं गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणीही मोहिते यांनी केली आहे। यावेळी विशाल शिंदे, संजय शिंदे उपस्थित होते।